या ग्रामपंचायतचा मॉनिटर यांनी ह्या कर्मचारी सरपंच यांना सल्ले दिले पाहिजे काम करून अशा पद्धतीने कोणीतरी सांगायचं हे नोंद घाला आणि त्यांनी घालायची. आज सर्वसामान्य समजा माझं घर आहे, निबंध कार्यालयात गेल्यावर साहेब हे पेपर आणा ते पेपर आणा हा हे आणा. आता याच्यावर तुम्ही सांगा हा रजिस्टर दस्त रजिस्टर केला याच्यावर नोंद काय बघा कडापोटी नोंदी घातल्या पाहिजेत ह्या मताशी मी सहमत आहे. पण हे रस्त्यावर दस्त कसं आहे इंडेक्स बघा काय RCC बांधकाम उल्लेख आणि गाळा नंबर 86 असा दस्त असावा साहेब. ते 12 वर्षापासून मी मला बघतो त्याची नोंद नव्हती. हे प्रशासकांची कृपा आहे, प्रशासक करून गेले सर. मोरे आमच्या ग्रामस्थांनी ते आले अर्ज दिला होता की तुमच्या काळात एकही नोंद घालायची नाही म्हणून. आमच्या ग्रामस्थांनी पत्र दिलेले आहे ग्रामपंचायत दिलं होतं ना सगळं. मी माझे सदस्य सांगा असे दस्त रजिस्टर होत असतील हे सगळं भयानक आहे ना सर. आज तुम्ही ते ती इमारत आहे ज्या इमारतीच्या लक्षात तुम्ही उपोषणाला बसली ती तुम्ही जाऊन बघा, ती इमारत जाऊन बघा. म्हणजे वेगळी परिस्थिती आहे. समजा उद्या राष्ट्रीय परिवहन महामंडळाने जर तिथं कंपाऊंड जर केलं तर आतमध्ये जायला रस्तासुद्धा सर राहणार नाही या व्यावसायिकांच्या गाड्यांच्या समोर. प्रश्न येतो की सगळीकडे अनधिकृत बांधकाम आहे. अनधिकृत आहेत म्हणून मी पण गप्प असायचं का? सगळीकडे आहे म्हणून ते काही मेजॉरिटी आपल्याला ग्रामपंचायतीच्या सगळ्या गोष्टींचे क्लिअर कटिंग आहे. आता याच्यात परवानगी देताना सर सरपंचांच्या सैनिक परवानगी दिली आणि ग्रामपंचायत जो प्रशासकीय व्यक्ती त्याची सहीच नाही. किती भयानक आहे सर हे. बरं अटी नियम शर्ती या सगळ्या ग्रामपंचायतीने दिलेले आहेत सर. सगळ्यांचं उल्लंघन करून गेलेलं आहे. तुम्ही आज जर म्हणणार कॅमेऱ्यासमोर म्हणणार हा आमचा अनधिकृत आहे आमच्याबरोबर अजून बाकीच्यांचं आहे हे असं चालतं का? त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणार का? ठीक आहे मेजॉरिटी म्हणून ते नियमानुसार होत नाही. याच्यात बांधकाम परवानगी देताना काही अनियमित झाली का आणि बांधकाम परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाच्या दरम्यान काही अनियमित झाली हे पण आपण चौकशी करून चौकशी जमा करू. दुसऱ्या दिवस नमुना असला जर काही बेकायदेशीर नोंदी घेतलेल्या असतील तर ते पण मांढरे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कुठल्याही शेडचे आहे त्या नोंदी घेताना कोणती कार्यपद्धती अनुसरायची ते सविस्तर सूचना जिल्हा परिषदेने त्याचं पण पालन झालं पण बघू आम्ही आमच्या पातळी 2 भाग आहे की प्रशासकीय कारवाई सुरू आहे आमच्या लोकांचा. दुसरा गोष्ट त्याची फील्डवरचा आहे. दोन्हीसाठी माझी विनंती आहे थोडा कालावधी तुमचं पत्र मी बघितलं तुम्ही पत्र थेट माझ्या काळात म्हणजे उपोषणाचं झालं अर्थात ते कोणाच्या काळात याला काही महत्त्व नाही. ऐका सर मी तुम्हाला येऊन प्रत्यक्ष भेटलो होतो 2 महिन्यापासून. तुम्ही नवीन जॉईनिंग होती त्यावेळेला नरवडे साहेबांनी तुम्हाला फोन पण केला होता बरोबर आहे. आपलं बोलणं झालं होतं तर पत्र द्यायची वेळ मला आलीच नाही. मी दरम्यानच्या काळामध्ये मला मोजणीपर्यंत मी तिकडेच इलेक्शनच्या कामामध्ये होतो. थोडं जर जास्त पण नाही लागत अगदी महिना 2 महिने पण नाही लागत. 2 आठवड्याची वेळ दिली तर प्रशासकीय आणि क्षेत्रीय दोन्ही पातळीवरच्या कार्यवाही पूर्ण करू शकतो. पूर्ण करता येतील मला सॅटिस्फॅक्टरी. कारण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ना ते कोणाच्या काळातलं आहे त्याचा नंबर आपला घेताना म्हणजे कोणत्या काळावर घेतो तो कार्यकाळ कोणाचा प्रशासक कोण येतो सगळं थोडंफार बघता येईल मला. याच्यात जी नोंद ज्यावेळेला ग्रामपंचायतीने घातली त्या ठरावात काय देतात का प्रत्यक्ष पाहणी करून माझ्याकडे तेव्हाचे फोटो आहेत. अगदी ती बिल्डिंग प्लास्टरसुद्धा नव्हती प्लास्टरसुद्धा नव्हती यांनी नोंदी घातली. नमुनाची नोंद ही काही आपण आपल्या कराच्या सोयीसाठी घेतली त्याच्यामुळे काही कोणाला मालकी असलं किंवा त्याच्या आधारे किंवा दुसऱ्या खरेदी विक्रीच्या नोंदीला वगैरे काही चुकीच्या पद्धती जर होणार असतील तर या नोंदीत बदल करायचा अधिकारी ग्रामपंचायतीला पाहिजे.
हां. सर मला वाटतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही दिलं पण आता जी पुढची पिढी येणार आहे सर यांनी काय घ्यायचं हो या वर्गात. आता माझं लग्न झालं त्यावेळेला माझी घरात इथं झाली अगदी प्रचंड मुबलक जागा होती या ग्रामपंचायत. आज आहे का भाऊ साहेब तुम्ही या गावात तुम्ही सांगा आहे का जागा. मग भविष्यात काय करायचं. अधिकारी येणार आहेत अधिकारी जाणार आहेत. भाऊसाहेब तुम्ही रिटायर होणार आहेत तुम्ही घरी जाणार आहेत. साहेब येणार आहेत साहेब जाणार आहेत त्यांच्याकडे. आमच्या भविष्याचं काय आमच्या भविष्याचं काय. हे दोन्ही ज्या कारवाईचे भाग आहेत ना कर्मचारी संबंधित कोण असतील किंवा जबाबदार प्रशासक किंवा अधिकारी कोण असतील ते कोणाच्या कार्यकाळात घडले काय चुकीची पद्धती दिलेली तो विषय आहे. सध्या क्षेत्रीय पातळीवरती काही परिस्थिती विनंती तुम्हाला एक 2 आठवड्यात मला काय उपोषण करण्यात मला पण काही जास्त स्वारस्य नाही किंवा मलाही मजा येते आमची अशी विनंती आहे ग्रामपंचायत लिखित सही नाही ग्रामपंचायत ऐका तर तुम्ही बसताना पंचायत म्हणजे जेव्हा साहेबांची त्याच्यावर सही होईल ना साहेब फायनल आहे तुम्ही तुमचं उपोषण 15 दिवस 15 दिवस तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा पुढे ते ॲक्शन घेतील ना ते मार्ग काढायचं. पत्राच्या अनुषंगाने मी तुम्हाला मी पहिली प्रत सी ओ साहेबांना मी मुख्य सी ओ साहेबांना का मला उपोषण करायचं कारण खाली कोणी दखल घेतं. हां मग जर समजा आता मी तुम्हाला वारंवार जर पत्रव्यवहार करत असेल कोणी दखलच घेतं. अगदी सर मी ग्रामपंचायतपासून ते सी ओ साहेब जिल्हाधिकारीपर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार केले. तुम्ही उल्लेख केला तुमच्या बघा याच्यात आणि माझे सगळ्यांचे पत्रव्यवहार मी 2 पत्र आलेले आहेत ग्रामपंचायतीला. शिवाय तुमच्या कार्यालयातून स्मरणपत्र आलेले आहेत ग्रामपंचायतला. दोषींवर कारवाई व्हावी ज्या काही बांधकामात असतील स्मरणपत्र कारवाई तुमच्या व्हावी. कार्यालयात दुसरं स्मरणपत्र तुमच्या कार्यालयात म्हणजे आणि मी पाठपुरावा करतोय. शिवाय जर पाठपुरावा करून असून सुद्धा जर अशा पद्धतीची दखलच घ्यायची नाही. शिवाय माझी मिसेस सदस्य तिने पण लेखी विचारलं होतं काय याचं काय कारवाई केली आम्हाला तोंडी नाही देतं लेखी द्या. त्या पत्राला सुद्धा केऱ्याची टोपली दाखवली गेली सर. कोणी दाखव संबंधित ग्रामसेवकांचंच काम आहे नाही. भाऊसाहेब काय करत भाऊसाहेब तुम्ही समोर आहे मासिक सभेत वगैरे अर्ज घेतला बाहेर जो काय म्हणतो सर मासिक सभेत अर्ज वाचले जात नाही. थांबा 1 मिनिट ग्रामसेवक समोर BDO साहेब समोर काय वस्तुस्थिती खरी. आम्हाला ग्रामपंचायतला आवाज झाला त्याला सांगितलं तो आवाज दिली झाला कारण आता निवड केले अतिरिक्त पदभार आहे इकडे किशोर आणि बुचकवडीचं पण पदभार आहे. अतिरिक्त आहे पण आहे ना त्याच्यामुळं थोडंसं डिले झालं की सर या पंचायतीला समजा बक्षीस मिळालं राष्ट्रपतींचे हस्ते इथं ग्रामसेवक कोण तुम्ही मला दिल्लीला जावं लागेल ना सर ही जोखीम तुमचीच आहे. जावं लागेल पण तिकडचं मूळ पदभार सांभाळून मान्य सर असेल तरच साहेब मान्य ना तुमच्याकडे ॲडिशनल दिलं आहे म्हणजे प्रशासनाने दिलं आहे तुमची जोखीम टळत नाही ना. तुम्हाला जो आवडतो स्मरणपत्रांकडे मागितलं 2-3 दिवस सोमवारपर्यंत अहवाल आहे. त्यानंतर मी माझ्या पद्धतीने माझ्या दोन्ही पातळीवरच्या कारवाईनं पूर्ण केलं. त्यांनी अहवाल काही दिला किंवा नाही जरी दिला तर आता ह्या स्टेजला जर पंचायत समितीलाच इंटरव्हेंट करायचं असेल तर माझं त्या अहवालावरून रस्त्याची नाही राहत. त्यांनी दिला काही नाही दिला त्यासमोर मी माझ्या पद्धतीने प्रशासकीय आणि क्षेत्रीय दोन्ही पातळ्यावरची कारवाई करायची. तुम्ही 2 आठवड्यात 30 तारखेपर्यंत तुम्हाला 30 जूनपर्यंत तसं लिखी तसं लेखी मला 30पर्यंत येतो. फक्त मी 1-2 वेळेस क्षेत्रीय भेटली आणि कधी या 24 तास उपलब्ध आहे? तुम्ही जो पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला चालेल हो हो सगळं देऊ. माझ्याकडून जो काही पत्रव्यवहाराचा पाठपुरावा लागेल ना सर तो सगळा दिला तर काही चाल ढकल म्हणून हा चाल ढकलपणा म्हणजे नियमित वेळ कारवाई. 2 काढून आठवड्यापेक्षा मी 2 दिवस जास्त 8 दिवस जास्त 45 एवढ्यासाठी सांगितली. मला पण जर काही समजा इनकेस वेळ लागला तर म्हणून 2-3 दिवस सांगितलं तसं मी 25पर्यंत देतो. मग 30 जूनपर्यंत तुम्ही तेवढं एक्सटेंड करावं मी तुम्हाला लेखी पण देतो. मग तुम्ही काय करा कार्यालय